नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ आणि मी सुधाकर सपकाळ. आज आपण स्टँडर्ड 10 विषय इंग्रजी आपण त्याचा एक लेसन पाहणार आहोत. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजे बेकाराने आपल्याला शिकवलेला धडा किंवा आपण त्याच्या आयुष्यापासून कसा धडा घेतला ते आपल्याला पाहायचं आहे. मग दिस लेसन रिटन बाय सुधा मूर्ते. It is like a short story, but it is a moral. It is a, we can see, start of this story. Author's friends is pessimism, but then she convert into optimism. Let we start our chapter, our lesson, a lesson in life from a beggar. चला तर आपण सुरू करूया आपल्या या धड्याला. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर रिटन बाय सुधा मूर्ती. सुधा मूर्ती कोण आहे, कोण होत्या? तर इन्फोसिस कंपनी तुम्ही जाणून असाल. त्यांचे जे फाउंडर आहेत कृष्णमूर्ती, त्यांच्या त्या पत्नी आहेत. ॲक्टिव्हिस्ट म्हणजे सोशल किंवा समाजसेवा ते करत असतात आणि ते आपल्याला इथे आर्टिकल त्यांनी दिलेला तो आपल्याला पाहायचा आहे. आलं लक्षात? ओके, लेट्स वी स्टार्ट अवर चॅप्टर. फर्स्ट ऑफ ऑल, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजे आपण भिकाऱ्याच्या आयुष्यापासून शिकलेला धडा किंवा त्याने आपल्याला काय धडा शिकवला असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माय, ऑथर सेज टू अस अँड नॅरेट टू अस. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माय. मीना ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. अँड शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. ती काय आहे? LIC ऑफिसर आहे आणि चांगलं कमाईचं साधन पण आहे तिचं. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्या बाबतीत थोडं एक विचित्र गोष्ट आहे. कोणची? शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती सदैव कशी असते? नाखुश असते, एकदम दुःखी असते. अँड वेन एव्हर आय मेट हर, जेव्हा जेव्हा मी तिला भेटले, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस. मला कसं वाटलं की एकदम डिप्रेस, निराशाजनक वाटतं. अँड इट वॉज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. आणि असं का होतं? तर इट वॉज अ दो हर ग्लूम, जरी ती समजा ग्लूम असेल किंवा सॅडनेस अँड सिनिसिझम हॅड अ वे स्प्रेडिंग टू अदर्स, म्हणजे तिच्याकडे जो असलेला अनहॅपीपणा आहे किंवा सिनिसिझम आहे त्याच्याने काय होत आहे? डिस्ग्रेसफुल ॲटिट्यूडने ती सगळ्या याच्यावरती, त्या वातावरणावरती ते सर्व पसरत असते. बरोबर आहे? तुम्ही पहा, एखादी व्यक्ती, सपोज समवन मी टू यू, तुम्हाला भेटलं त्यावेळेस तुम्हाला बरं वाटतं. पण एखादी अनहॅपी पर्सन भेटला तर त्याचं जे असेल ॲटमॉस्फिअर वगैरे ते आपल्याला सुद्धा पसरतं आणि ते आपल्याला डिस्ट्रेसफुल किंवा आपण पाहू शकतो की डिस्ट्रेसफुल आपल्याला वाटतं. अँड शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से टू एनी सब्जेक्ट आर अबाउट एनी पर्सन. ती कधी एखादी विषय असो, एखादी व्यक्ती असो, एखादी गोष्ट असो, याच्याविषयी कधी ती सकारात्मक बोलत नसायची. असतात असे कॅरेक्टर आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात. तुम्ही क्लासमध्ये पहा, तुमचे मित्र मैत्रिणी ते पण कधी ना कधी काय करत असतात? दे नेवर शो देअर पॉझिटिव्हनेस. त्यांचा ते पॉझिटिव्हपणा जो असेल, सकारात्मकपणा दाखवत नसतात. सेकंड पॅसेज. फॉर इन्स्टन्स, I might say to her, Meena, did you know Rakesh had come first in his school? मी थोडं तिला सांगितलं की मीना, राकेश हा शाळेमध्ये पहिला आलेला. मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटल द अचिव्हमेंट. ती लगेच रिस्पॉन्स देते, जणू कसं थोडं नैराश्याने किंवा थोडं दुय्यम मानत. काय म्हणते? नॅचरली, अर्थातच, हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. ती काय म्हणाली? येईलच तो, कारण त्याचे वडील त्या शाळेमध्ये शिक्षक आहे. पुढे पहा. इफ आय सेड, मीना, श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मी जर तिला म्हटलं की मीना, श्वेता ही काय आहे? एक ब्युटिफुल गर्ल आहे, नाही का? मग मीना वुड बी पेसिमिस्टिक. ती एकदम निराशावादी उत्तर देत होते, कारण ऑलरेडी ती काय आहे? मीना, शी इज अ पेसिमिस्टिक पर्सन, म्हणजे निराशावादी. अँड वेन अ पॉनी इज अ एंड, ही लुक्स हँडसम. आणि एखादी टट्टू जे असतं, त्याचं जे पिलू असतं लहानपणी, ते कसं सुंदरच वाटतं, अशी तिची प्रतिक्रिया असायची. अँड इट इज अ एज दॅट मॅटर. आणि हा वयाचा दोष आहे, हा वयाचा फरक आहे, म्हणून ती सुंदरच वाटत असेल. अँड वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. आणि तू आता ज्या श्वेताला ओळखते ना, थोडं वाट पहा,
काही दिवसांना ती कुरूप आणि अग्लियर होईल. बघा, तिचा पेसिमिस्टिक किंवा आपल्याला तिचं पेसिमिझम आपल्याला इथे दिसत आहे. मीना shows her pessimism in any way, any subject, any person. You can see around us some your colleagues, your friends, in your family, around your neighbor. Lot of such people are pessimism. They only show their pessimism. फक्त त्यांचं काय करत असतात ते एखादी निगेटिव्हपणा दर्शवतात. पण विद्यार्थी मित्रांनो, when you live, when you enjoy your life, I think there is a no space for your pessimism. तुम्ही जेव्हा आयुष्य जगतात तेव्हा त्या ठिकाणी मला असं वाटतं की नैराश्याला जागा नसावी. Why? Because every moment it is the most important to us and we should live optimistic. पुढे बघा, and मीना, it is a beautiful day. आपल्याला ऑथर सांगताय, सुधा मूर्ती सांगताय आपल्याला की मी तिला म्हटलं, मीना, इट इज अ ब्युटिफुल डे. आज एकदम सुंदर दिवस आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. आपण फिरायला चालायचं का? नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट अ टायर्ड इफ आय वॉक टू मच. नाही, काही जायचं नाही आहे आपल्याला. का? खूप उष्णता आहे, खूप ऊन तापताय आणि मी चालल्याने थोडं थकते. बिसाइड, हू सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ? देअर नो प्रूफ. आणि कोणी सांगितलं तुला की चालणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं? असं काही प्रूव्ह झालेलं आहे का? असं बघा, असं तिचं मत त्या बोलण्यावरती आहे. दॅट वॉज मीना. ही अशी मीना होती. शी स्टेड अलोन इन अ अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ह इन दिल्ली. बघा, ती अपार्टमेंटमध्ये राहायची आणि तिचे पॅरेंट्स आणि ती एकटी राहायची. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती असल्यामुळे काय असायचं की ती असंच कंप्लेंट करायची कोणाविषयी, एनिथिंग, काही असू द्या, कंप्लेंट्स. आपल्याला उदाहरण घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा आपण अशा फक्त कंप्लेंट्स करत असतो. बरोबर आहे की नाही? समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवणाला गेला, जेवण अतिशय उत्कृष्ट असतं. मील वॉज टिपिकल बट यू ऑल्सो टीच. यू ऑल्सो त्याला काय करत असतात, एक नाव ठेवण्याची प्रक्रिया असते. हो, चांगलं होतं पण थोडं मीठ कमी होतं. बरोबर आहे? पण विद्यार्थी मित्रांनो, वेन यू कम अक्रॉस सम इन्सिडेंट दॅट टाइम, प्लीज डोंट पुट युअर ॲक्शन किंवा इंटरॅक्शन आपण जी म्हणतो ती आपण आपल्याला द्यायची नाही किंवा रिस्पॉन्स द्यायचा नाही आहे. ओके, पुढे पहा. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. नॅचरली तिच्याजवळ असं संगत करणारे किंवा तिला जाणणारे खूप कमी लोक असायचे आणि तिला कोणी भेट द्यावासही त्याला समोरच्याला वाटायचं नाही. देन वन डे मीना वॉज अ ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि तिचं बॉम्बेला म्हणजे मुंबईला तिचं ट्रान्सफर झालं आणि आम्ही सर्व विसरलो. पुढे, मेनी इयर्स लॅटर, भरपूर वर्षानंतर, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. आणि लेखिका सांगताय की भरपूर वर्षानंतर मग आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन इन बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. फ्लोरा फाउंटनला असताना मुंबईला ते एकदा पावसामध्ये सापडलं. इट वॉज अ पोरिंग अँड आय डिडंट हॅव अँन अम्ब्रेला. खूप वर्षा होत होता, पाऊस पडत होता पण त्यांच्याकडे छत्री पण नव्हती. अँड आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन सबसाईड. आणि अकबर अलीज जे पॉप्युलर स्टोअर आहे, डिपार्टमेंट स्टोअर, त्या ठिकाणी त्या थांबल्या की जणू पाऊस आता काय होईल, हळूहळू मिनिमाइज किंवा सबसाईड होईल किंवा तो कमी होईल. सडनली आय स्पॉटेड मीना. सुधा मूर्ती सेड टू अस, आय स्पॉटेड मीना. मी मीनाला ओळखलं, मला ती दिसली. बट माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अँड इवन इन दॅट पोरिंग रेन. आणि पहिल्यांदाच मला काय वाटलं की ती मला दिसली आहे पण मी तिला पाहून काय करावं की इथून निघून जावं. वाय? बिकॉज असं का? सुधा मूर्ती had a lot of experience about Meena. Why? Because she is pessimistic. बरोबर आहे? म्हणजे जो माणूस निराशावादी असतो त्याला कंपनी नसते अँड लॉट ऑफ पीपल रिफ्यूज हिम ऑर हर. बरेच लोक तिला टाळतात किंवा त्यांना आणतात. बघा, एखादी हसमुख व्यक्ती असतो, आपल्याला तो आवडतो की नाही? बरोबर आहे. कारण का? शी इज अ पॉझिटिव्ह. पुढे पहा. अँड
आय वॉज अँशियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर अँड हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. मला थोडं चिंता वाटली की आपण तिला अवॉइड करावं, नाहीतर मग आपल्याला काय तिचं नेव्हर एंडिंग कधी न संपणाऱ्या कंप्लेंट्स तिच्या मला ऐकाव्या लागतील. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप, पण मी तसं काही करू शकले नाही करता येत आपल्याला. पुढे शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट, पण तिनं शेवटी मला पाहिलं आणि माझ्याकडे तिनं पाहिलं आणि आली ती. होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली, आणि थोडं उबदारपणे तिनं माझा हात धरला, पकडला. अँड व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल, आणि काय तर ती खूप आनंदी वाटत होती. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच अप अँड डाऊन येत असतात, बरोबर आहे. बट समवन जस्ट टू युअर सम इन्सिडेंट, पण काही घटनेवरून लोक तुमचा तर्क लावतात. सुधा मूर्तींचं पण असंच झालं. पुढे हे आय एम रिअली एक्साइटेड, अगं मी खूप आनंदात आहे. इट्स अ नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, आणि तू मला जुनी मैत्रीण भेटलीस आणि मला खूप छान वाटलं. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करतेस. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क, आणि मी बॉम्बेमध्ये आलेले आहे, माझं काही ऑफिसचं काम आहे म्हणून. देन स्टे विथ मी 2 nights ही सेड, मीना तिला म्हणाला, सुधा मूर्ती यांना म्हणाला की तू माझ्याबरोबर काय कर, एवढं रात्र थांब. लेट्स चॅट, आपण बोलूया, गप्पा मारूया. बघा, जुने मित्र भेटले की आपल्याला बोला असं वाटतं. वाय, बिकॉज अवर ओल्ड फ्रेंड इट्स लाईक अ ट्रेझर ऑफ ओशन. आपले जे जुने मित्र असतात ना विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला महासागरातल्या खजिन्याप्रमाणे असतात, पण केव्हा त्यांची किंमत कळते, एकदम आपण खूप काळ लोटला गेल्यावर. ओके, पुढे पहा. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स आर मेमरीज अँड प्रेशियस अँड रेअर. तुला माहिती नाही का की जुने मित्र मैत्रिणी कशा असतात, या प्रेशियस असतात आणि रेअर असतात, दुर्मिळ असतात, भेटत नाही. आय कुडंट बिलीव्ह इट. मग लेखिका म्हणताय, शी थिंक्स ओन सेम. आय कुडंट बिलीव्ह इट, माझा विश्वासच बसत नव्हता. वॉज दिस रिअली मीना, ही मीनाच आहे का. अँड आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वतःला एक चिमटी घेतली, हे स्वप्न तर नाही. होऊ शकतं ना की एखादी व्यक्ती अतिशय पेसिमिस्टिक आहे आणि ती आता ऑप्टिमिस्टिक सारख्या गोष्टी करत आहे, आपल्याला विश्वास बसतो का, नाही. मग त्यांनी काय केलं, पिंच हरसेल्फ अँड हार्ड टू शुअर इट वॉजंट अ ड्रीम, हे स्वप्न तर नाही. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. विद्यार्थी मित्रांनो, ती मीनाच होती. अँड राईट इन फ्रंट ऑफ मी, लेखिका म्हणताय माझ्या समोर जी उभी होती ती मीनाच होती. स्क्विझिंग माय हँड स्माइलिंग अँड यस शी डिड लुक हॅपी. माझा हात धरलेला आहे, तिने हास्य करते आहे आणि ती एक प्रकारे बोलते आहे आणि एकदम आनंदात ती दिसत आहे. ओके, पुढे पहा. इन 3 years she had been in Bangalore. I had never once seen her smiling like that. आता त्या म्हणताय की 3 वर्षाच्या आधी हॅड बीन इन बँगलोर, ती बँगलोरमध्ये असताना आय हॅड नेवर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट, असं असताना मी तिला कधीच पाहिलं नाही. बऱ्याच वेळा आपणही विश्वास करू शकत नाही, अशा भरपूर गोष्टी घडत असतात. नेक्स्ट, आय हॅड नेवर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. अ फ्यू स्ट्रँड ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर हॅड पास्ट. बघा, वाक्यरचना खूप चांगली आहे. A few strands of gray in hair and reminded me that years had passed. तिच्या डोक्यावरती जी केस आहेत ते थोडे ग्रे रंगाचे झालेले आहे आणि ते त्याची साक्ष देत आहे की बरेच वर्ष ही निघून गेलेली आहे. बट देर वेर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या पण आहेत. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन इव्हर बिफोर. पण ही सत्य आहे, ही तेवढंच सत्य आहे की तिच्या चेहऱ्यावरती किंवा ती आता कशी वाटते, अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि हॅप्पी वाटते, याच्या अगोदर अशी नव्हती. फायनली आय मॅनेज टू से. शेवटी मी तिला विचारलं, काय विचारलं, आय मॅनेज टू से नो मीना आय कांट स्टे विथ यू टू नाईट. मग ती म्हणते मी पाहते, सुधा मूर्ती म्हणाल्या, पण ते काय म्हणाल्या, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, म्हणजे मी तुझ्याबरोबर राहू शकणार नाही आज रात्री. मग आय हॅव अटेंड अ डिनर, मला कुठेतरी डिनरला जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. मला तुझं कार्ड दे, मी तुझ्या संपर्कात राहील. आय प्रॉमिस, मी तुला प्रॉमिस करतो. बरोबर आहे. बघा, ओल्ड फ्रेंड या मेमरीज असतात, एक ट्रेझर असतो.
but we have to learn from this lesson. It is a lesson in life from a beggar. म्हणजे भिकाऱ्याच्या आयुष्यापासून आपण घेतलेला धडा आपल्याला तो पाहायचा आहे, किंवा आपल्याला भिकाऱ्याने दिलेला धडा आपल्याला ते पाहायचा आहे. इन माय ओपिनियन वी कॅन लर्न फ्रॉम एनी वन पर्सन. इट इज अ गुड. तो चांगला असावा आणि त्यापासून आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकत असतो. आणि वी हॅव टू लर्न ऑल्सो इन दिस चॅप्टर लाईक धिस. आपल्याला असंच या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. पुढे पहा. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. आता ती थोडी डिसअपॉइंटेड झाली मीना. का? सुधामूर्ती यांनी थोडं डिनाय केलं. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲटलीस्ट शी इन्स्टीड. तिनं म्हटलं, थोडा फोर्स केला आणि म्हटलं की निदान आपण चहा तर घेऊया. यस बट मीना इट्स अ पोअरिंग. मग ती काय म्हणते मीनाला, सुधामूर्ती त्या काय म्हणताय मीनाला की अगं पण खूप पाऊस तर पडतोय. मग सो व्हॉट, मग काय झालं? वेल बाय अ अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी सेड. आपण एक छत्री घेऊया आणि ग्रँड हॉटेल पर्यंत जाऊया. शी सेड वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. आय ग्रंबल्ड. सुधामूर्ती थोड्या फुटफुटल्या आणि म्हटलं, कारण त्या तिचं अवलोकनच करताय आणि त्या म्हणाल्या, काय म्हणाल्या की अगं वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. या पावसात आपल्याला टॅक्सी पण मिळणार नाही. सो व्हॉट, विल वॉक. हे हरकत नाही, आपण चालत जाऊया. बघा, आधी ती चालायला जायची का? नाही. शी डिनाय, शी रिफ्यूज दिस थेरी. वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ ऑर माइंड. बरोबर. बट आता ती काय ॲग्री आहे. अँड आय वॉज व्हेरी सरप्राईज. मला आश्चर्य वाटलं. सुधामूर्ती म्हणताय दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. ही तीच मीना होती का जिला मी ओळखत होते? टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. अँड म्हणजे ती म्हणताय की आज जी मीना आहे, शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. ती आज काही ॲडजस्ट करायला तयार आहे. ही तीच मीना होती का, असं त्या विचार करताय. पुढे आय वॉज व्हेरी सरप्राईज. आणि मला आश्चर्य वाटलं. दिस वॉज द सेम मीना आय हॅड नोन. टुडे सीम रिअली मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. वी रीच द ग्रँड हॉटेल रेंज. आम्ही तसंच ओले चिंब झालेले त्या ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. बघा, Sudhamurti think about herself. Why was Meena like change in her life? तिच्या आयुष्यात इतका बदल का झाला, तोच विचार करत करत त्या जात आहेत. अँड आय वॉज क्वाईट क्युरियस. पण मी जिज्ञासू पण होते, मला जाणून घ्यायचं आहे. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅड मॅनेज टू चेंज यू सो. तू इतकी बदलली आहे, तुला कोणी राजकुमार भेटला का? ती काय म्हणते, मीना वॉज अ सरप्राईज बाय माय क्वेश्चन. मीनाला थोडं आश्चर्य वाटलं मी असा प्रश्न केल्यानंतर. सुधामूर्ती म्हणतात नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट. शी सेड, मला असं कोणीच भेटलेलं नाही आहे. देन व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. अगं मग तुझ्या या उत्साहाचं जे सिक्रेट आहे, गुपित काय आहे? बघा, बहुतेक वेळा आपणही समोरच्याला इमॅजिन करू शकत नाही. वी कांट इमॅजिन सम पर्सन वाय बिकॉज शी इज व्हेरी हॅपी ऑल डेज ऑर दिस इरा. आलं लक्षात? ओके. पुढे पहा. अँड दॅट व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मी तिला विचारलं जसं तेंडुलकर ॲडव्हर्टाइजमध्ये विचारतो ना, त्यामुळे. शी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. ती हसली, स्मित हास्य दिलं आणि ती काय म्हणते, एका भिकाऱ्यामुळे माझं आयुष्य बदललेलं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली dumbfounded अँड शी कुड सी इट. मग त्या ज्या लेखिका आहे सुधामूर्ती, त्या एकदम स्तब्ध झाल्या, स्पीचलेस झाल्या, अवॉक झाल्या. आणि यस अ बेगर शी रिपीटेड. ती म्हणाली, तिनं पुनरावृत्ती केली त्या वाक्याची, यस भिकाऱ्यामुळे. ॲज इट टू रिअश्युअर मी. तिनं मला थोडं रिअश्युअर केलं, खात्री पटवून दिली आणि सांगितलं की यस इट इज अ बेगर. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज अ 5 year old ग्रँड डॉटर. तो म्हातारा व्यक्ती होता आणि माझ्या घराच्या समोरच तो राहायचा. आणि त्याचबरोबर 5 वर्षाची त्याची जी नात होती तिच्याबरोबर तो राहत असायचा. ॲज यू नो
आय वॉज क्रोनिक पेसिमिस्टिक. तुला माहिती आहे त्याप्रमाणे मी कशी होते, क्रोनिक पेसिमिस्टिक, अतिशय निराशावादी. आपण त्याला टोकाचं निराशावादी म्हणूया, एक्स्ट्रीम. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर ऑफ धिस बेगर एव्हरी डे. माझ्याकडे जे अन्न असेल ते उरलेलं असेल मी त्याला द्यायचे. आय नेव्हर स्पेक टू हिम. आय नेव्हर स्पोक टू हिम. मी त्याच्याशी कधी बोलले नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी. तोही माझ्याशी कधी बोलला नाही. वन मान्सून डे. एका पावसाळ्याच्या दिवशी. आय लुक आउट माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. बघा ते तिचं बोलणं आता उलगडते आहे. शी रिव्हील्ड, मीना रिव्हील्ड होल इन्सिडंट, हाऊ शी चेंज. ती कशी बदलली ती आता ती सगळं उलगडत आहे. रिव्हील ओन सेल्फ टू इन फ्रंट ऑफ दी सुधा मूर्ती. मग आय डोंट नो व्हाय आय डिडंट बिकॉज इट वॉजंट इव्हन गेटिंग वेट. मी थोडं त्या पावसाला शिव्या घालत मी बसलेलं आहे. आय डोंट नो, मला माहिती नाही. व्हाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इव्हन गेटिंग वेट. की हे कसं होत असेल किंवा हे काय होत आहे याप्रमाणे ती कर्ज देते. अँड दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड इज अ ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर. आणि त्या दिवसाचा मी त्या भिकाऱ्याला, त्याच्या नातीला जो लेफ्ट ओव्हर किंवा उरलेलं जे शिवलं पाक आहे ते मी देऊ शकली नाही. बट दे वेंट हंग्री आय एम शुअर. आणि मला असं वाटलं किंवा मला जाणवलं की ते भुकेले असतील. आय एम शुअर, मला खात्री ते भुकेलेच होते. बट हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. पण मी पाहिलं माझ्या विंडोतून बाहेर, मला आश्चर्य वाटलं. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. आणि तो भिकारी आणि त्याची नात हे काय तर रोडवरती थोडं काय करत आहे, प्लेइंग, खेळत आहे. खेळणं म्हणजे थोडं एन्जॉय करत आहे आणि ट्रॉफिक नव्हती. दे वेअर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग अँड जॉयसली ॲज इफ दे वेअर इन अ पॅराडाईज. आणि त्या पावसामध्ये, त्या वातावरणामध्ये ते एकदम आनंदित आहे. दे आर लाफिंग, ते हसत आहे. दे आर क्लॅपिंग, दे आर स्क्रीमिंग जॉयसली, मोठमोठ्याने आरोळ्या मारताय. अँड ॲज इफ दे वेअर इन अ पॅराडाईज, जणू ते कसे स्वर्गामध्ये आहेत याप्रमाणे ते काय करत आहे तर आनंद व्यक्त करत आहे. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. तिथे भूक किंवा पाऊस हा प्रश्नच नाही आहे. आपण पाहू शकतो आपल्याला जर थोडं अन्न नाही भेटलं, आपल्याला थोडं जेवणाला उशीर झालं की आपण संताप करत असतो. वी अँग्री, वी थ्रेट ऑन अवर मदर. बरोबर आहे. बट वी कॅन लर्न फ्रॉम दिस लेसन की हाऊ दे वेअर हॅपी, बेगर अँड हिज ग्रँडडॉटर. नेक्स्ट, टर्न आउट दी पेज नंबर 96. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. अतिशय चिंब झालेले आहे आणि अगदी आनंदी आहे. अँड आय एनवेड देअर झेस्ट फॉर लाईफ. बघा त्यांचं जे एन्थुझियाझम आहे, काय म्हणते मी ना की आय एम एनवेड झेस्ट ऑफ लाईफ ऑफ देअर. त्यांचं जे वागणं आहे त्या आयुष्याप्रती, ते वागणं एन्थुझियाझम आहे. मला थोडं त्याचा द्वेष आणि मत्सर वाटला. बरोबर. ओके, पुढे पहा. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि याच दृश्याने मला माझ्यामध्ये काय करायचं वाटलं की इंट्रोस्पेक्टिव्ह, आय शुड इंट्रोस्पेक्टिव्ह ओन सेल्फ. आणि माझ्या आयुष्यामध्ये डोकावण्याची एक संधी दिली. सो मेनी टाईप वी हॅव टू ऑल्सो यूज धिस थिंग. आपल्याला पण असं करावं लागणार आहे. आपण बऱ्याच वेळा असे नैराश्य होतो की नाही, अवर फ्रेंड लॉट ऑफ फॅसिलिटीज बट वी हॅवंट. एखाद्या आपल्या मित्राला खूप फॅसिलिटीज असतात पण आपल्याला नसतात. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोस्पेक्ट इन अवर सेल्फ. आपण थोडं डोकावून पाहायचं. डोंट कम्पेअर अवर लाईफ टू अनदर्स लाईफ. आपलं आयुष्य इतरांशी कम्पेअर करूच नका. वाय? बिकॉज इट्स अ कंडिशन सो डिफरंट, अवर कंडिशन सो डिफरंट. ओके. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि माझ्या आयुष्यामध्ये त्या प्रसंगाने, त्या घटनेने डोकास भाग पडलं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स अँड नन ऑफ विच दे हॅड. आणि मला जाणीव झाली, आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, माझ्याकडे सर्व आहे, ऐश आराम वगैरे सर्व. नन ऑफ विच दे हॅड, त्यांच्याकडे असं नाही आहे. बरोबर. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट, वन विच आय लॅक. पण त्यांच्याकडे सगळे ॲसेट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, पण माझ्याकडे त्याची उणीव आहे. त्यांच्याकडे जे आहे ते. आय फेल अशेम्ड ऑफ माय सेल्फ, माझीच मला लाज वाटली. बरोबर आहे.
दे आर बेगर, दे आर लिव्ह इन अ प्लाइट, दे आर लिव्हिंग इन अ मेस, बट दे आर हॅप्पी. ते अतिशय दयनीय अवस्थेत राहत आहेत, बट दे आर हॅप्पी. मग तिला जाणवलं की मग मी का नाही. तर पुढे I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what did not have. आणि मी यादी करायला लागली, माझ्याकडे काय काय आहे, त्यांच्याकडे I did not have. I even started to make a list of what I had and what I did not have. माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही आहे. बरोबर. पुढे I found I had more to be grateful to that most people could imagine. आणि मला जाणवलं I had more to be grateful than most people could imagine. जी लोक फक्त कल्पना करू शकतात त्यापेक्षाही माझ्याकडे भरपूर आहे. And that day I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणते की मी ठरवलं आता की टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मला बदलावा लागणार आहे. अँड युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि त्या दिवसापासून तो जो भिकारी आहे तो तिचा रोल मॉडेल झाला. तुम्ही म्हणाल सर भिकारी रोल मॉडेल, यस, मी आधीच म्हटलं की वी कॅन लर्न फ्रॉम एनी पर्सन. आपण कोणाकडूनही शिकू शकतो. यस, वाय नॉट. आता तुम्ही म्हणाल का हो सर वेड्याकडनं कसं काय शिकायचं, त्याच्याकडनं शिकण्यासारखं असतं विद्यार्थी मित्रांनो. का, तुम्ही पहा तो कागदाचे गोळे वगैरे गोळा करत असतो, बरोबर आहे, काहीतरी गोळा करतो, पण त्याची तन्मयता, त्याचं जे सिन्सिअरिटी असेल, त्याची जी डिवोशनल असेल ते त्या कचऱ्याप्रती असते. किंवा तो जे गोळा करतो ना आपण त्याला वेडं म्हणतो ना, तशी डिवोशनल, तसं आपल्याकडे समर्पण पाहिजे. हे शिकू शकतो आपण. कोणीही शिकण्याचं वय नसतं. जब जागे तब सवेरा. ओके. पुढे पहा. अँड बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि त्या दिवसापासून माझा रोल मॉडेल तो झाला. आफ्टर अ लॉंग पॉज. आणि खूप दिवसानंतर, आफ्टर अ लॉंग प्लॉज. आणि सगळं सुधा मूर्ती ऐकत असताना त्या बोलल्या, आय आस्क मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. मग तुला किती दिवस लागले हे सगळं चेंज व्हायला. वन्स दिस रिअलायझेशन डॉन. आणि ती म्हणते आहे की मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा, मला जेव्हा अनुभूती झाली तेव्हा, शी सेड इट टुक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. आणि मला जवळजवळ तब्बल 2 वर्ष हे बदलायला लागले. बरोबर आहे. आपण जर आधीपासून समजा पेसिमिस्टिक आहात मग बदलायला तर वेळ लागणारच आहे. अँड नाऊ नथिंग मॅटर्स. पण काही हरकत नाही. आय एम ऑलवेज हॅप्पी. पण मी आता कसे आहे, हॅप्पी आहे, आनंदी आहे. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये मी आनंद घेत असते, तुम्ही पण घ्यायचा. अँड इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आता काय करत असते, आय एम फाइंडिंग हॅपीनेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आनंदी राहायला पाहिजे. नेवर डिस्ट्रेसफुल, डिस्गस्टफुल, डिप्रेस आपण असं राहिला नको. वाय? बिकॉज यू कॅन सी क्रिकेट मॅचेस. तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही पाहतात क्रिकेट मॅचेस बऱ्याच वेळा. म्हणजे आधीची इनिंग असली तर आपण क्षणाला कसं आनंदी व्हायचं, एखाद्या गोलंदाजापासून शिकायचं, एखाद्या बॉलरपासून शिकायचं. प्रत्येक चेंडूला तो समजा विकेट घेतली तो आनंदित होतो, एन्जॉय करतो, बरोबर आहे, हॅप्पी असतो. त्याला माहिती आहे का की हू विल ओन, हू विल लूज दिस मॅच. पण तिथून एकच आपण लेसन शिकत असतो की आपल्याला काय करायचं, वी हॅव टू एन्जॉय एव्हरी मोमेंट. ओके. पुढे पहा. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क. मी तिला विचारलं की तुझ्या त्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिली का? नो, अनफॉर्च्युनेटली नाही, दुर्दैवाने नाही. बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग. जेव्हा मला या सर्व गोष्टीचा उलगडा झाला, अनुभूती झाली, ही वॉज डेड. तो मरण पावलेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज अ ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ अ रिस्पेक्ट टू हिम. बघा, पण त्याचा आदर म्हणून मी काय केलं, त्याची जी नात होती ग्रँड डॉटर, तिला मी जे शाळेचा जो खर्च असेल, बोर्डिंग असेल, तिची सोय करून दिलेली आहे. बघा, वी कॅन लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. वी ऑल्सो लॉट ऑफ थिंग्स. आपण खूप गोष्टी याच्यापासून शिकू शकतो. वाय? बिकॉज अवर पार्ट ऑफ सोशल. आपण सुद्धा समाजाचा भाग आहोत आणि पुढे आपल्याला हे पण करायचं नाही. दिस आर्टिकल, दिस लेसन, दिस स्टोरी
रिटन बाय सुधा मूर्ती. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला धडा समजला असेल. आपण इंग्लिश वर्कशॉप सोडवत असताना त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, यू हॅव टू राईट युअर ओन सेल्फ फोर ऑल्सो. ओके, थँक्यू.